हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व कायम. भाजपनं जिंकल्या सर्वाधिक जागा. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा डंका. नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील यशानंतर भाजपचं जंगी सेलिब्रेशन. राज्यभरासह मुंबईतही भाजपचा तुफान जल्लोष. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा फडणवीसांना सलाम. निवडणुकीतील यशानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. आमच्या पक्षानं माझी शक्ती कमी केली. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली खदखद. तर पराभव झाल्यावर लाजायचं नाही हे आमचं सूत्र असल्याचंही केलं स्पष्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत मंत्री नितेश राणे आणि केसरकरांना धक्का. कणकवलीमध्ये संदेश पारकर विजयी तर सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भाजप विजयी. सांगलीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीमध्ये ईश्वरपूरचा गड जयंत पाटलांनी राखला. विरोधकांचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे. हा माझा विजय नसून हा पूर्ण मालवणवासियांचा विजय आहे. आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि आज नगर पंचायत आणि नगर परिषदांचा निकालाचा दिवस आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यात वेगवान महानिकाल आपण बघत आहोत. त्यामधलेच प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत. आणि आताची अपडेट म्हणजे महाराष्ट्रामधील नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळपासूनच कल यायला सुरुवात झाली होती. न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी हे कल आपण बघितलेले आहेत. आणि या निवडणुकीमध्ये राज्यात भाजप महायुतीनं विजयी आघाडी घेत मुसंडी मारलेली आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालाचं चित्र पहिल्या 2 तासामध्ये स्पष्ट झालं. निम्म्याहून अधिक जागांवर भाजपनं मुसंडी मारलेली आहे. आणि त्या पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सुद्धा राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी विजय मिळवलाय. दरम्यान नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप निर्विवाद वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळते नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये. आणि या दमदार कामगिरीचा राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोष केला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या यशस्वी कामगिरीनंतर जल्लोषावेळी ठेका धरला. तर फडणवीसांच्या नेतृत्वात आमचा दमदार विजय झाल्याचं ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्रातील असणारे सर्व मंत्री असतील, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथवरचा सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी ही बूथवरती लढलेली निवडणूक आहे. त्यामुळे या बूथवरच्या निवडणुकीमध्ये हा जो विजय भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या पक्षाला आम्हाला मिळाला, त्याचं श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला आहे. विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत होते. आदरणीय उद्धवजी तर असंही म्हणाले की मला महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाही. हो, बरोबर आहे.
त्यांना महाराष्ट्रातील जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही, म्हणून 2 आकडी सुद्धा ते पोहोचू शकले नाही. आज विजयाचा जल्लोषाचा दिवस आहे. मी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकते आणि म्हणूनच जनतेला महायुतीला पसंत होता. कोणत्याही क्षणी युती आहे ती जाहीर होईल. चर्चा फेऱ्या होत आहेत, मात्र अजून काही घोषणा होत नाही. अंतिम टप्प्यात आलंय असं सांगितलं जातंय. काय नेमके कधीपर्यंत घोषणा आहे? बूम लागेल. अरे बोला राऊतसाहेब, 2 ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी होणार आहे याकडे 2 दिवस राहिले निवडणुकीला. आपण आता पाहिलं असेल की दोन्ही पक्षाचे नेते बसले होते सामनाच्या कार्यालयात. माझ्या चर्चा पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे. जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे. कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं आहे. कोणती अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या त्यात स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्या दूर केलं. सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली. तरीही युतीमध्ये काही गोष्टी या कटुतीने सोडवायच्या असतात. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं. आजच्या बैठकीमध्ये शेवटची बैठक आहे असं मी मानतो. आम्ही सगळं मानतो. येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात रिसर घोषणा होईल. काँग्रेसला नगर परिषदेच्या निकालात जे यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेसची बोलणी सुरू राहतील का? तुम्ही प्रयत्न कराल का त्यांना? नक्कीच आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसची स्वतःची एक व्होट बँक आहे. आमच्या महाविकास आघाडीतला राष्ट्रीय पक्ष असलेला तो एकमेव पक्ष आहे, तो इंडिया ब्लॉक. आम्ही लोकसभा विधानसभा एकत्र लढल्यावरती महापालिका जिल्हा परिषदांमध्ये आम्ही काम करावं अशी आमची भूमिका आहे. त्यांचीही आहे. पण त्यांच्या काही अडचणी आहे, विशेषतः राज ठाकरेंसंदर्भात असतील. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतात. हे आम्ही त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशीही बोललो. महाराष्ट्रात जे त्यांचं हायकमांड आहे त्यांच्याशीही बोललो आणि त्यांचं मन वळवण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम अद्याप सुरू आहे. अजून 72 तास आहे. पण आमच्यामध्ये कोणती कटुता नाही. काँग्रेसमध्ये आमच्यात कटुता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून